हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये लिपिक पदाची जाहिरात आली होती. त्याची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी झालेली आहे आणि त्याच्या दोन ॲन्सर कीसुद्धा आलेल्या आहेत. फर्स्ट ॲन्सर की आणि सेकंड ॲन्सर की. आता टायपिंगसाठी पात्र उमेदवारांची यादीसुद्धा पुढच्या आठवड्यात लागायला पाहिजे. पाहूयात काय होतं ते. लागायला तर पाहिजे. मग याचा कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भात मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता एक्झाम झाल्यानंतर पेपर पाहून व्हिडिओ बनवला होता आणि आता हा दुसरा व्हिडिओ कट ऑफवर बनवत आहे. तर नेमका कट ऑफ किती लागणार आहे काय ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. लिपिक व शिपाई दोन्हीचा अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. आता कट ऑफची माहिती पाहत असताना पहिल्या व्हिडिओमध्ये मी स्वतः सांगितलं होतं की बॉम्बे हायकोर्टचा कट ऑफ हा 60पर्यंत किंवा कदाचित 55पर्यंत पण खाली जाऊ शकतो. त्यामुळं 60 किंवा 55पेक्षा जास्त मार्क ज्यांना आहेत त्यांनी टायपिंग सुरू करा. व आता जर विद्यार्थ्यांचा एक आढावा घेतला किंवा माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळालेल्या मार्कांचा आढावा घेतला तर कट ऑफ दुसरा अंदाज मी तुम्हाला सांगत आहे. कारण कसं आहे की पहिला जो अंदाज होता तो पेपर पाहून सांगितलेला होता. त्यावेळेला काही ॲन्सर की वगैरे आलेली नव्हती आणि याच्या अगोदर जे कट ऑफ लागले होते त्या अंदाजाने सांगितले होते. कारण त्याच्या अगोदर 2025चा 64ला कट ऑफ लागला होता. जागा कमी होत्या. यावेळेस जागा जास्त आहेत म्हणून 60पर्यंत म्हणजे 4 मार्कांनी कट ऑफ खाली येईल असा माझा अंदाज होता. पण आता विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहिल्यानंतर कट ऑफचा अंदाज बदललेला आहे आणि हे माझे अंदाजच आहेत. असंच होईल असा माझा कोणताही दावा नाही आहे. विद्यार्थ्यांचे कंटिन्यू फोन असतात, व्हॉट्सअपला मेसेज येतात, सर कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागतो. नाहीतर कट ऑफचा व्हिडिओ बनवण्यात मला खरोखर काही इंटरेस्ट पण नसतो आणि काय अंदाज असतो तो एक. तर पाहूयात आपण नवीन कट ऑफ किती आहे. मी एक पोल टाकला होता आपलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर. त्या पोलचा आढावा घेऊनच मी तुम्हाला आता कट ऑफची माहिती सांगतो. तर या ठिकाणी पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी पोल टाकला होता की मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक पदासाठी तुम्हाला किती गुण मिळाले आहेत असं एक सांगितलं होतं. आणि त्यामध्ये 55 ते 60, 56 ते 60, 61 ते 65, 66 ते 70 असं घेतलेलं होतं. तर आपण आता पाहूयात. 588 जणांनी आत्तापर्यंत वोट केलेला आहे. 1:13 हा मी पोल टाकला होता. तर पाहूयात आता त्याचा काय रिझल्ट येतो ते. तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच रिझल्ट. तर इथे पहा, 61 ते 65पासून आपण पुढं पाहूयात कारण त्याच्या खाली पाहायची तर आवश्यकताच नाही. तर 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पोल केलेला आहे. त्याच्यामध्ये 61 ते 65मध्ये 132 जण आहेत. 66 ते 70मध्ये 109 जण आहेत. 71 ते 75मध्ये 70 जण आहेत. 76 ते 80मध्ये 38 जण आहेत. 80पेक्षा जास्त 60 जण आहेत. मला वाटतं हे कोणी खोडसाळपणा केला की काय कारण 80पेक्षा जास्त आता 61 जण झाले. 60वरून आता 61 जण झाले. तर याचा एकंदरीत विचार केला तर मुलांना जर हा प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी मार्क्स या ठिकाणी दिलेले असतील तर आत्ताचा जो नवीन सुधारित कट ऑफ आहे तर मुंबईसाठी 65 म्हणजे 65पर्यंत जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे. 1-2 मार्क्स वर खाले. आणि जो औरंगाबाद खंडपीठ आहे आणि नागपूर खंडपीठ आहे त्याचा कट ऑफ हा 67पर्यंत जाईल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. असाच कट ऑफ लागेल असा माझा कुठलाही दावा नाही आहे. सोशल मीडियावर तर काय काय कट ऑफ येत आहे. मला वाटतं कोणतरी मुंबई उच्च न्यायालयाचा 67, सोशल मीडियावरचा मेसेज सांगत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 67, औरंगाबादचा 68 आणि नागपूरचा 69, नागपूरचा 68 आणि औरंगाबादचा 69 असं काहीतरी 67, 68, 69 चाललं आहे सोशल मीडियावर. पण मी काही त्याचा विचार करत नाही. इथं मी पोल पण घेतला होता आणि माझ्या विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स त्याच्या आधारे मुंबईचा 65च्या आसपास लागेल आणि नागपूर आणि औरंगाबादचा 67च्या आसपास लागेल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. अजून एक सांगायचं आहे, ज्यांना 60 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत ना त्यांनी टायपिंग बंद करू नका. तुमच्या नशिबाने जर कट ऑफ खाली आला तर फायदाच आहे. कारण जागा जास्त आहेत. एक्झॅक्टली अंदाज कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळं 60
58 असे जरी माणसं असतील आणि मुंबईमध्ये फॉर्म भरला असेल तर टायपिंग बंद करू नका, टायपिंग सुरूच ठेवा. मी परत सांगत आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 55 पासून पुढे किंवा 60 पासून पुढे ज्यांना आहे त्यांनी टायपिंग चालू करा म्हणून असं स्पष्ट सांगितलेलं होतं. इन केस नाहीच लागला तुमचा बॅड लक तर केलेली टायपिंग वाया जात नाही, पुढे जिल्हा न्यायालयाला तुम्हाला कामाला येईल. त्यामुळं असा माझा अंदाज आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा 65 आणि तुमचं औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठचा 67 लागू शकतो. आता परत तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा काय अंदाज आहे, तुमचंही मत सांगा. पाहूया कोणाचं काय मत येतं ते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आता पहा 80पेक्षा जास्त 62 झालेत, 62. थांबूयात. धन्यवाद.